शहरालगतच्या सावळा सुंदरखेड सागवन माळविहीर ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक मूक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि विषय असा की नगरपालिका हद्दवाढी संदर्भात आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। आणि निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना एकच कळकळीची अशी विनंती आहे की ह्या ग्रामपंचायतची नगरपालिकेमध्ये एंट्री न करता आम्हाला आमची एक स्वतंत्र ग्रामपंचायत राहू द्यावी, ज्या माध्यमातून एक सांस्कृतिक आणि एक गावाचा वारसा त्या ठिकाणी जोपासला जाऊ शकेल। आज सागवन सुंदरखेड माळवीर येळगाव या ग्रामपंचायतीचा जो आहे तो नगरपालिकेमध्ये समावेश करण्याच्या संदर्भात एक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून तिकडे गेलेला आहे, शासनाकडे गेलेला आहे। त्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामपंचायतीनं त्यांचं संमती नाकारलेली आहे। सगळ्या ग्रामपंचायतींना ठराव दिलेले आहे की या नगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश होऊ नये। हा या गावावरती त्यांच्या इच्छेविरुद्ध लादण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे। त्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी मूक मोर्चा केला आणि शासनाला आम्ही विनंती करतोय की तुम्ही आम्हाला आमच्या न्याय हक्कावर गदा आणू नका, आम्हाला या नगरपालिकेमध्ये जायचं नाही, आम्हाला त्याच ठिकाणी आमच्या सुखसुविधा तुम्ही द्याव्यात। नगरपालिकेमध्ये लोक आहेत, किती गावचे लोक? 5 गावचे लोक आहेत, 4 ग्रामपंचायत आहेत। नगरपालिकेमध्ये गेले तर विकास निधी जास्त भेटू शकते, मग विरोध का? मग या सागवन खेड्यापाड्यात लोक माणसं राहत नाहीत का? त्यांना विकास निधी का नाही देऊ? तिथे म्हणजे शहरात माणसं राहतात आणि तिथे राहत नाहीत का? हद्दवाढ झाली, शहर झालं तर जास्त विकास होईल ना। मग तिथे का नाही करत विकास? तिथे का नाही करत? तिथे का नाही करत? गाव म्हणून का नाही करत? नगरपालिका एकच बोला ना, ज्याला विचार